नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत घटक 2 संख्यांवरील क्रिया, उपघटक 8 बेरीज, स्वाध्याय 8.2. प्रश्न पहिला. एक आपल्याला उदाहरण दिलेलं आहे ज्यामध्ये आपल्याला एक्स वाय झेडच्या जागी अनुक्रमे कोणते अंक येतील ते आपण शोधायचे आहे. बघा, आपल्याला बेरीज करायची आहे एक्स वाय वाय झेड अधिक एक्स झेड झेड वाय आणि उत्तर येतं वाय 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 आणि वाय. तर आपल्याला एक्स वाय झेडच्या जागी अनुक्रमे कोणते अंक येतील ते आपल्याला ओळखायचं आहे. त्यासाठी मित्रांनो आपल्याला पर्यायांचा वापर करावा लागणार आहे. पर्याय क्रमांक 1 नुसार एक्स म्हणजे 4, वाय म्हणजे 3 आणि झेड म्हणजे 0. मग आता मी या ठिकाणी किमती लिहिलेल्या आहेत. एक्स हे जे या ठिकाणी आपल्याला उदाहरण दिलेलं आहे, एक्सच्या जागी 4, वायच्या जागी 3 आणि झेडच्या जागी 0 ठेवलेलं आहे. बघा उत्तर किती येते, 0 अधिक 3 3, 3 अधिक 0 3, 3 अधिक 0 3. पण 4 अधिक 4 8 यायला पाहिजे. या ठिकाणी आपलं उत्तर 3 आलेलं आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 आहे चुकीचा. म्हणजे एक्स वाय झेडच्या जागी जर आपण 4 3 आणि 0 ठेवलं तर आपलं पर्याय क्रमांक 1 उत्तर चुकीचं येतं. पर्याय क्रमांक 2 नुसार या ठिकाणी आपण एक्स वाय झेडच्या जागी अनुक्रमे 2 4 आणि 6 हे अंक 2 4 आणि 2 हे अंक ठेवलेले आहे. मग आपलं उत्तर बरोबर येते का? 2 आणि 4 या ठिकाणी 6 होतात. आपलं या ठिकाणी उत्तर 4 आलेलं आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 सुद्धा आहे चुकीचा. यानंतर आहे पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 नुसार आपण अनुक्रमे एक्स वाय झेडच्या जागी 3 6 आणि 2 ठेवलेले आहे. मग आता 3 6 2चा या ठिकाणी आपण वापर केल्यानंतर 2 अधिक 6 8 होतात, म्हणून पर्याय क्रमांक 3 सुद्धा आहे चुकीचा. आणि सर्वात शेवटी आहे मग पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 नुसार आपण एक्स वाय झेडच्या जागी अनुक्रमे 4 8 आणि 0 हे अंक ठेवले. बघा, 0 अधिक 8 8, 8 अधिक 0 8, 8 अधिक 0 8 आणि 4 अधिक 4 आपलं उत्तर बरोबर 8 येतं. म्हणजे मित्रांनो या ठिकाणी आपण एक्स वाय झेडच्या जागी जर अनुक्रमे 4 8 0 या अंकांचा वापर केला तर आपलं उत्तर बरोबर येतं 8888. म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न नंबर 2. 17 लाख अधिक 1700 अधिक 17,000 अधिक 17 बरोबर किती? बघा, 17 लाख अधिक 1700 अधिक 17,000 अधिक 17 यांची करायची आहे आपल्याला बेरीज. मित्रांनो फक्त एक लक्षात ठेवा, स्थानानुसार व्यवस्थित अंकांची मांडणी करा. म्हणजे एककाखाली एकक, दशकाखाली दशक, शतकाखाली शतक आलं पाहिजे. आणि ज्या ठिकाणी काही नाही आहे त्या ठिकाणी आपण पाहिजे तर 0 लिहू शकतो किंवा नाही लिहिलं तरी पण या ठिकाणी चालेल. या ठिकाणी 0 0 0 आणि या ठिकाणी येणार 7, पुन्हा 1, पुन्हा येणार 7, त्यानंतर 1 आणि 7 8, पुन्हा 1 आणि 7 आणि 1. म्हणजे आपलं उत्तर आलं 17,18,717. 17,18,717 म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 3. पुढील उदाहरणात चौकटीतील अंक कोणता? बघा, या ठिकाणी चौकट आहे. या चौकटीच्या जागी कोणता अंक आहे तो आपण पर्यायातून शोधणार आहोत. आपल्याला करायची आहे बेरीज. 6 अधिक 8 14 हातचा आला 1, 1 आणि 4 5, 5 आणि 4 9, 7 आणि 7 14 हातचा आला 1. मग आता 1 अधिक 2 3, 3 आणि 3 झाले 6. बघा, इथपर्यंत आपल्याला काही अडचण नाहीये. आता 4 मध्ये किती मिळवले म्हणजे 2 येतील. तर 4 मध्ये किती मिळवल्यानंतर 2 येण्यासाठी आपल्याला या ठिकाणी 8 मिळवावे लागतील. 4 मध्ये 8 मिळवले म्हणजे झाले 12. म्हणजे पुढे हातचा 1 येईल. म्हणजे चौकटीच्या जागी आपल्याला 8 हा अंक घ्यावा लागेल. मग आता पुढे बघूया बरोबर येते का. 1 अधिक 2 झाले 3, 3 आणि 8 11, पुन्हा हातचा आला 1, 1 अधिक 1 2. उत्तर आपलं बरोबर येते. चौकटीच्या जागी जर आपण 8 अंक घेतला तर आपलं उत्तर बरोबर येतं. म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 8. प्रश्न नंबर 4. आदित्यला केरळ सहलीला जाण्यासाठी 9,500 रुपये प्रवास खर्च व 7,500 रुपये इतर खर्च आला, तर त्याचे केरळ सहलीसाठी एकूण किती रुपये खर्च झाले? बघा, या ठिकाणी केरळला सहलीला जाण्यासाठी 9,500 रुपये म्हणजे 9,500 रुपये प्रवास खर्च आला आणि 7,500 रुपये म्हणजे 7,250 रुपये इतर खर्च आला, तर त्याने एकूण किती खर्च केला आपल्याला करायची आहे बेरीज. या ठिकाणी येणार 0, त्यानंतर 5, 5 आणि 2 7 आणि 7 2 14 15 16 म्हणजे 16,750. 16,750 आपल्याला पर्यायामध्ये दिलेलं आहे का? तर आपल्याला असं दिलेलं नाहीये.
मग आपलं उत्तर आहे 17,500. 17,000ला 250 रुपये कमी म्हणजे 17,500 म्हणजे 16,750. चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न नंबर 5. पोलिओ निर्मूलन अभियानामध्ये 2012 साली नागपूर जिल्ह्यात 3,17,528 बालकांना व अमरावती जिल्ह्यात 2,04,537 बालकांना पोलिओ डोस देण्यात आले, तर एकूण किती बालकांना पोलिओ डोस देण्यात आले? उदाहरण सोपं आहे, आपल्याला करायची आहे बेरीज. नागपूर जिल्ह्यामध्ये 3,17,528 आणि अमरावती जिल्ह्यामध्ये 2,04,537 बालकांना पोलिओ देण्यात आला, तर एकूण किती बालकांना पोलिओ देण्यात आला? आपण करणार बेरीज. 8 आणि 7 झाले 15, हातचा आला 1, 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, 5 आणि 5 10, हातचा आला 1, 1 आणि 7 8, 8 आणि 4 12, हातचा आला 1, 1 आणि 1 2 आणि 3 आणि 2 5. म्हणजे आपलं उत्तर आलं 5,22,065. म्हणजे 5व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 6. गेल्या वर्षी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी इयत्ता 5वीचे 4,27,523 व इयत्ता 8वीचे 2,38,249 विद्यार्थी बसले होते, तर एकूण किती विद्यार्थी परीक्षेला बसले होते? या ठिकाणी आपल्याला करायची आहे बेरीज. 5वीला शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये बसलेले विद्यार्थी आणि 8वीला शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये बसलेले विद्यार्थी यांची करणार आपण बेरीज. 3 आणि 9 12, हातचा आला 1, 1 आणि 2 3, 3 आणि 4 7, 5 आणि 2 7, 7 आणि 8 15, हातचा आला 1, 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, 4 आणि 2 6. आपलं उत्तर आलं 6,65,772. 6,65,772 म्हणजे 6व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 7. 2,525 आणि 3,450 यांची बेरीज किती? बघा, 2,525 आणि 3,450 यांची करणार आपण बेरीज. या ठिकाणी 5, 2 आणि 5 7, 5 आणि 4 9, 2 आणि 3 5. आपलं उत्तर आलं 5,975. 5,975 म्हणजे पर्याय क्रमांक बी. आणि 6,000पेक्षा 25 कमी, 6,000ला 25 रुपये कमी आहेत म्हणजे बी आणि सी हे आपलं उत्तर आहे. म्हणजे 7व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. बी आणि सी हे आपलं उत्तर आहे. प्रश्न नंबर 8. 92,225 अधिक 9,29,225 अधिक 9,225 बरोबर किती? आपल्याला करायची आहे बेरीज. 5 आणि 5 10, 5 त्रिक 15, हातचा आला 1, 2 त्रिक 6 आणि 1 7, 2 त्रिक 6, 9 दुने 18, 19 20, हातचे आले 2, 9 आणि 2 11, 12 13, हातचा आला 1, 1 आणि 9 झाले 10. म्हणजे आपलं उत्तर आलं 10,30,675. बघा, 10,30,675 म्हणजे 8व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न नंबर 9. एका संख्येतून 14,29,638 वजा केले असता वजाबाकी 13,47,048 येते, तर ती संख्या कोणती? बघा, एक संख्या आहे ज्या संख्येमधून 14,29,638 वजा केले की आपल्याला उत्तर मिळतं 13,47,048. तर ही एक संख्या म्हणजे थोडक्यात ही मोठी संख्या कोणती आहे ते आपल्याला शोधायचं आहे. त्यासाठी मित्रांनो आपल्याला ही संख्या आणि उत्तर यांची करावी लागणार बेरीज. म्हणजे 14,29,638 अधिक 13,47,048. 8 आणि 8 16, हातचा आला 1, 1 आणि 3 4, 4 आणि 4 8, या ठिकाणी 6, 7 दुने 14 15 16, हातचा आला 1, 4 आणि 3 7, 4 आणि 3 7, 1 आणि 1 2. आपल्या या ठिकाणी उत्तर आलं 27,76,686. म्हणजे 9व्या प्रश्नाचं उत्तर 27,76,686 म्हणजे 9व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 10. 1 3 5 हे अंक वापरून तयार होणारी सर्वात मोठी 5 अंकी संख्या व सर्वात लहान 5 अंकी संख्या यांची बेरीज किती? आता 1 3 5 या अंकांचा वापर करायचा आहे. मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या. आता मोठी संख्या तयार करायला जर गेलो तर ती असेल 5 3 आणि 1 म्हणजे 531. पण यामध्ये आपल्याला ही संख्या 5 अंकी तयार करायची आहे. 5 अंकी म्हटल्यानंतर आपण हा 5 जो आहे मोठा अंक जो आहे तो आणखीन 2 वेळेस वाढवणार.
यानंतर यापासूनच आपल्याला लहान संख्या तयार करायची आहे. लहान संख्या जर आपण तयार करायला गेलो तर सगळ्यात लहान अंक, त्यानंतर त्यापेक्षा मोठा आणि त्यानंतर सगळ्यात मोठा. पण आता ही सुद्धा 3 अंकी होते, म्हणजे आपल्याला सगळ्यात लहान जो अंक आहे तो आणखीन 2 वेळेस वाढावा लागेल, म्हणजे ही होईल 5 अंकी संख्या आणि यांची करणार आपण बेरीज. बघा 1, 3, 5 या अंकांचा वापर करून आपण सगळ्यात मोठी 5 अंकी आणि सगळ्यात लहान 5 अंकी संख्या तयार केली. यांची करणार आपण बेरीज. 1 आणि 5 झाले 6, 3 आणि 3 6, 5 आणि 1 6, 5 आणि 1 6, या ठिकाणी 5 आणि 1 6. आपलं उत्तर आलं 66,666. म्हणजे 10व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 66,666. नंबर 11, 8 अंकी सर्वात लहान संख्या व 9 अंकी सर्वात लहान संख्या यांची बेरीज किती? आता 8 अंकी सर्वात लहान संख्या तयार करायची. आता 1 अंकी सगळ्यात लहान संख्या जर म्हटलं तर आहे 1. 2 अंकी सगळ्यात लहान संख्या, या ठिकाणी फक्त शून्याचा वापर करायचा. आता पुढे 2 अंकी सगळ्यात लहान संख्या, 3 अंकी सगळ्यात लहान, 4, 5, 6, 7 आणि 8 अंकी सगळ्यात लहान संख्या. बघा 8 अंकी सगळ्यात लहान संख्या काय झाली? एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख, 10 लाख, कोटी, 1 कोटी. आता त्यानंतर 9 अंकी सगळ्यात लहान संख्या, 8 अंकी सगळ्यात लहान आणि 9 अंकी सगळ्यात लहान, म्हणजे या ठिकाणी येणार 1. आणि पुढे 1 अंक झाला, 2 अंकी, 3 अंकी, 4 अंकी, 5 अंकी, 6 अंकी, 7 अंकी, 8 अंकी आणि 9 अंकी सगळ्यात लहान संख्या यांची करायची आपल्याला बेरीज. मग आता हे किती आहे तर बघा एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख, 10 लाख, कोटी आणि 10 कोटी, म्हणजे हे 10 कोटी आणि वरचे 1 कोटी, म्हणजे किती होणार? 11 कोटी होणार. बघा एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख, 10 लाख, कोटी, 10 कोटी, 11 कोटी आपलं उत्तर आहे. 11व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 12, नरेंद्रने घाऊक बाजारातून काही माल खरेदी केला. त्यासाठी त्याने 2,000 रुपयांच्या 41 नोटा, 500 रुपयांच्या 112 नोटा व 100 रुपयांच्या 225 नोटा दिल्या. तर त्याने त्या मालासाठी एकूण किती रक्कम दिली? बघा 2,000 रुपयांच्या 41 नोटा, 500 रुपयांच्या 112 नोटा आणि 100 रुपयांच्या 225 नोटा. आपल्याला या ठिकाणी करावा लागेल आता गुणाकार. 2,000 गुणिले 41. बघा 4100, 4100, 4100 आणि 41 दुणे किती येणार तर या ठिकाणी 82, म्हणजे आपलं उत्तर आलं 82,000. बघा 2,000 रुपयांच्या 41 नोटा म्हणजे 82,000 रुपये. त्यानंतर आहे 500 रुपयांच्या 112 नोटा. आपल्याला पुन्हा करायचा आहे गुणाकार. 500 रुपयांच्या 112 नोटा, 112, 112 0 0, 112 0 0 आणि आता 112 ना आपल्याला 5 ला गुणायचं आहे. तर थोडक्यात 112 गुणिले या ठिकाणी मी 5 करतो. 5 दुणे 10, हातचा आला 1, 5 1 5 आणि 6, 5 1 5, 560, म्हणजे उत्तर आलं 56,000. बघा 500 रुपयांच्या 112 नोटा म्हणजे 56,000 आणि त्यानंतर आहे 100 रुपयांच्या 225 नोटा. हा गुणाकार सोपा आहे. 225 आहे असे लिहून घ्या आणि 100वर 2 शून्य आहे म्हणून आपलं जे उत्तर आहे त्यामध्ये 2 शून्य लिहा. आपलं उत्तर आलं 22,500. मित्रांनो यांची करणार आपण बेरीज. बघा या ठिकाणी आपली होईल बेरीज 0 0, त्यानंतर येणार 5, 2 आणि 6 8 आणि 2 10, हातचा आला 1, 1 आणि 8 9, 9 आणि 5 14, 15 16, म्हणजे आपलं उत्तर आलं 1,60,500. बघा 1,60,500 म्हणजे 12व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. नंबर 13, 43 दशक 545 शतक अधिक 6,340 हजार. बघा आता 43 दशक, मग हे लिहिले 43, पुढे आहे दशक. दशक म्हणजे 10, 10वर 1 शून्य असतो म्हणजे या ठिकाणी 1 शून्य येणार. त्यानंतर आहे 545 शतक. आता या ठिकाणी लिहिले 545. शतक म्हणजे 100, 100वर 2 शून्य असतात म्हणजे या संख्येवर सुद्धा येणार 2 शून्य, म्हणजे ही संख्या झाली 54,500. त्यानंतर आहे 6,340 हजार. बघा 6,340 हजार, हजारावर असतात 3 शून्य म्हणजे या संख्येवर सुद्धा 1 2 आणि 3 शून्य लिहिले तर ही संख्या झाली 63,40,000. आता या सगळ्यांची करायची आहे आपल्याला बेरीज.
म्हणजे 430 अधिक 54,500 अधिक 63,40,000. बघा 63,40,000 यांची करणार आपण बेरीज. 0 3 4 आणि 5 झाले 9, 4 4 5 आणि 4 9, त्यानंतर 3 आणि 6. मित्रांनो हे आहे आपलं उत्तर 63,94,930. 63,94,930 म्हणजे 13व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न नंबर 14. 38,500 अधिक 325 अधिक 500. 38,500 म्हणजे 38,500, 325 म्हणजे 325 आणि 500 म्हणजे 75. मित्रांनो या संख्यांची करायची आहे आपल्याला बेरीज. एककाखाली एकक, दशकाखाली दशक, शतकाखाली शतक याप्रमाणे अंकांची मांडणी करून घ्या आणि बेरीज करा. हा आहे 8.2 या स्वाध्यायातला शेवटचा प्रश्न म्हणजे प्रश्न नंबर 14. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात. या ठिकाणी हा स्वाध्याय संपलेला आहे. पुढचा स्वाध्याय आपण पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.